वेलकम टू संत जन्मभूमी मंगळवेढा। तर रामराम मंडळी, आज आलो आम्ही संतांचे दर्शन घ्यायला संतभूमी मंगळवेढ्याला। मग काय आम्ही पहिला निघालो दामाजी पंतांच्या समाधीचं दर्शन घ्यायला। या संतांची गोष्ट सांगायची म्हणजे ना, संत दामाजी पंत हे नुसते तहसीलदार नव्हते, तर ते जनतेचे खरे सेवक होते। दुष्काळात गरिबांची सेवा केली म्हणून तुरुंगवास भोगला, पण पांडुरंगाने स्वतः येऊन त्यांचा मान राखला। ही आहे त्यांची समाधी। भक्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य यांचं जिवंत उदाहरण। आणि आता आपण आलोय संत चोखामेळा महाराजांच्या समाधीस्थळी। आणि इथली गोष्ट सांगायची म्हणजे ना, चोखामेळा विठ्ठलाचा जीवाभावाचा भक्त, पण जातीमुळे मंदिरात येऊन दिला नाही, पण विठोबानं त्याला मंदिराच्या पायथ्याशीच जागा दिली। त्यांची समाधी आजही देवळाच्या बाहेर भक्तांना आठवण करून देते। भक्ती मोठी की जात मोठी। आणि मंगळवेढा हे त्यांचं मूळ गाव बर का, आणि इथं ही समाधी आहे त्यांची। त्यानंतर आलो इकडे संत कानोपात्राच्या समाधीचं दर्शन घ्यायला। कानोपात्राची गोष्ट सांगायची म्हणजे ही एक रूपवती कन्या, पण मनानं विठ्ठलावर भाळलेली। समाजानं नावा ठेवली, पण तिनं भक्ती सोडली नाही। आज तिची समाधी महिलांच्या भक्तीचा साक्षात पुरावा आहे। झालं दर्शन, दामाजींचा कर्तव्य धर्म, चोखोबांची श्रद्धा आणि कानोपात्रेचं प्रेम या समाध्या मनात जागा तयार करतात। एकदा नक्की येऊन जा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। पुन्हा भेटू अशाच भक्तिमय वाटेवर। जय जय विठोबा माऊली।